पाहुण्यांचं आगमन होत आहे. पाहुण्यांना आपल्या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी श्रेया जोशी आणि आमोद सभे हे गायक त्यांचं स्वागत करतील. पाहुण्यांचं आगमन होत आहे. सर्वांनी उभं राहायचं आहे. बॅच लावून झाल्यानंतर पाहुणे भारत मातेचं पूजन करतील. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करायचं आहे. पाहुण्यांचं आगमन होत आहे. पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी भारत मातेचे पूजन करावे. भारतभूमीच्या गौरवासाठी प्राणपणाला लावू. सांडले रणी रक्तजांचे त्या वीरांना वंदन करू. बुद्धीच्या जोरावर ज्यांनी रचली भारतीय राज्यघटना त्या थोर व्यक्तींनाही आज स्मरू. भारतीय राज्यघटनेचा आज 73वा प्रजासत्ताक दिन तो साजरा करण्याकरता आज आपण इथे जमलेलो आहोत. सर्वांचे सहर्ष स्वागत. एक साथ सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान. हिलामत सामने देख. धन्यवाद. मी पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी ध्वजारोहण करावे. त्यानंतर राष्ट्रगीत आणि ध्वजगीत होईल. राष्ट्रध्वज को सलामी देंगे. सलामी दे. एक जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे.
की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. धन्यवाद. मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावे. सर्वांनी प्रतिज्ञेसाठी सज्ज व्हायचं आहे. सर्वांना विनंती आहे, मी प्रतिज्ञा म्हणते आहे, माझ्या मागे आपण प्रतिज्ञा म्हणायची आहे. प्रतिज्ञेसाठी सज्ज. मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम समाजसत्तावादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे. जय हिंद, जय भारत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते आणि उपस्थित सर्व शिक्षकांना आणि स्टाफलाही विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे. त्यांचे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी कॉलेजच्या प्राचार्या सौ हुंडेकर मॅडम आणि विजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय सौ कांचन सातपुते मॅडम यांच्या वतीने मी कीर्ती गंधे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि विजन इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचेही स्वागत. या कार्यक्रमासाठी आभासी पद्धतीने उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचेही स्वागत. आज 73वा प्रजासत्ताक दिन. भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र झाले ते आजपासून 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. त्यानंतर 2 महिन्यात म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटनेनुसार अंमलबजावणी सुरुवात झाली. त्यानंतर भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले, म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. अशा या मंगल दिनी आपल्याला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ स्वाती सुभाष डिंबळे मॅडम यांचा परिचय करून देते. सौ स्वाती सुभाष डिंबळे मॅडम या ज्येष्ठ समाजसेविका आहेत. आपल्या समाजसेवेचा आदर्श त्यांनी आपल्या कृतीतून आपल्या समोर ठेवलेला आहे. श्रमिक, वृद्ध, निराधार व्यक्तींच्या व्यथा जाणून त्यांना आधार देणाऱ्या हेल्पिंग अँड सोशल फाउंडेशनच्या सर्वेसर्वा स्वातीताई. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ही उक्ती खरी करून दाखवणाऱ्या स्वातीताई. बेवारस अवस्थेत असणाऱ्या रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना औषधोपचार करून व्याधीमुक्त करण्याचे महान कार्य त्या करतात. अशा अनाथांचा आधार असलेल्या स्वातीताई आज प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्याला इथे लाभल्या, हे खरोखरच आपलं भाग्य आहे. मी संस्थेचे विश्वस्त आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी श्री पुरुषोत्तम लेले सरांना विनंती करते की त्यांनी स्वाती डिंबळे मॅडमचा सत्कार करावा. सत्काराचं स्वरूप भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणजेच अण्णांचे चरित्र, गिफ्ट बॉक्स, तुळशीचं रोप, थँक्यू कार्ड, तसेच शाळेत विद्यार्थ्यांनी आणि सेविकांनी तयार केलेले खत ही या सत्काराचे स्वरूपामध्ये आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. मी सर्वांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर संस्थेचे विश्वस्त आणि कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी श्री पुरुषोत्तम अरविंद लेले सरांचा परिचय करून देते. सरांची स्वतःची जाहिरात संस्था आहे. सरांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जम्मू काश्मीर व दिल्ली येथे 3 वर्ष पूर्ण वेळ काम पाहिलेले आहे. गेली 5 वर्ष महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचे सरसदस्य आहेत. सरांनी दूरदर्शनवरील मालिका, चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनही केलेले आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे श्री पुरुषोत्तम लेले सर. मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कांचन सातपुते मॅडमला विनंती करते की त्यांनी सरांचं स्वागत करावे.
धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर. यानंतर मी आजच्या प्रमुख पाहुण्या सौ स्वाती मॅडमला विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. पहिल्यांदा मी व्यासपीठावरील मान्यवर आणि तुम्ही सगळेजण एवढे थंडीत सुद्धा इतके शांत आणि छान ऐकणार आहेत मला त्याबद्दल मी धन्यवाद देते. आधी आयुष्यामध्ये काम कसं करायचं या गोष्टीला जास्त म्हणजे जास्त काम करता येतं मला. बोलायचं म्हणलं की शब्द फार अवघड जातात, पण तरी पण काही चूकभूल झाली तर पहिलेच मी तुम्हाला क्षमा मागेल की सहन करून घ्या. आजच येताना माझे आई बाबा घरी आहेत आज माझ्याजवळ आणि मला फार छान वाटतंय की विविध संस्थांनी विविध म्हणजे मंडळ म्हणा किंवा काही तिथं सत्कारासाठी किंवा अशा कार्यक्रमासाठी बोलवलं जातं. पण आज खऱ्या अर्थाने माझं स्वप्न पूर्ण झालंय म्हणून मी म्हणेल. कारण की जेव्हा शाळा कॉलेजमध्ये असताना पप्पा आम्हाला तयार करून द्यायचे आणि आम्ही शाळेत जायचो. असं छानसं ड्रेसअप असायचं, फ्लॅग आम्हाला पप्पा लावून द्यायचे आणि पप्पा छान आम्हाला पटकन सोडवायला म्हणजे नाही का धावपळ असायची. कारण या दिवशी सगळ्यात आधी जायचं. शाळेला इतर वेळेस उशिरा गेलं तरी चालेल, पण 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या दिवशी आपण वेळेवरच पोहोचलं पाहिजे. आज माझ्या पप्पांना मी सांगितलं, पप्पा आजपर्यंत शाळेमध्ये मला तुम्ही सोडत होते आणि शाळेमध्ये जेव्हा आम्ही असं लाईन मध्ये बसायचो तेव्हा जे गेस्ट असायचे त्या गेस्टकडे पाहून खरंच असं वाटायचं की कधीतरी आपण गेस्ट म्हणून शाळेमध्ये जावं. आणि आज खरंच खूप प्राऊड फील मला तर होतंय. कारण त्या माझ्या पप्पांच्या चेहऱ्यावर त्यांच्या डोळ्यांमधल्या त्या छोट्याशा त्या नकळतच्या आसवांनी मला आज खरंच खूप काही दाखवून दिलं. आणि हा सन्मान किंवा हा ह्याचं मोठंपण मला नाहीये, ह्याचा खरंच अभिमान मला वाटतो की मी माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा हसू बनवू शकले. त्यांनी खूप प्राऊड फील झाले. कारण की त्या पद्धतीने कामाचा जो वसा घेतलेला आहे ते कामामुळं मी आज इथं आहे, त्या माणुसकीमुळं मी आज इथं आहे. स्वाती लिमडे या नावाला काही अर्थ नाहीये, अर्थ आहे त्या कामाचा. त्यामुळे खरंच खूप छान वाटेल की त्या कामाबद्दल मी थोडंसं बोलेल. आज 9 वर्ष झालं रस्त्यावरील मनोरुग्ण आणि बेवारस लोकांसाठी काम करते म्हणण्यापेक्षा कर्तव्य बजावते. कारण आपण भारतीय आहोत. आपण नुसतंच म्हणण्यासाठी म्हणायचं नाही की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे. खरंच आपण अशा पद्धतीने वागतो का? आपण अशा पद्धतीने कृती करतो का? आपण जेव्हा घरामध्ये राहत असतो तेव्हा आपल्या बाजूच्या घरामधून आपल्याला कधीतरी आवाज येतो, कधीतरी किंकाळी येते ऐकायला. पण अशा ठिकाणी आपण त्यांच्यासाठी उभं राहतो का? कुठेतरी बघतो की रस्त्यावरती जे आहे ते एक माणूस ज्याची चुकी असती, स्वतःची चुकी असती, पण बिचारा जो असतो तो न कळत त्याच्या बाजूने चाललेला असतो आणि त्याच्यामुळे तो ऍक्सिडेंट झालेला असतो. आपण कधीतरी त्याच्यासाठी सत्यासाठी आपण कधी पुढे उभं राहतो का? तर मला असं वाटतं की फक्त आपलं कर्तव्य आपण प्रत्येकाने बजावलं पाहिजे जर खरंच आपण आपल्याला भारताचं नागरिक समजतो. आज मला वाटतं की एक पेशंट जे आहे तिने माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. जेव्हा हिंगणे परिसर जे आहे ते हिंगणे परिसरातून मी येत होते गाडीवरून येत असताना त्या सिग्नलला मी थांबलेले होते. फार वाईट अवस्थेमध्ये एका लेडीजला मी पाहिलं. तिचं मी शब्दात सुद्धा वर्णन नाही करू शकत. हेल्मेट होतं, हेल्मेटचं फ्लिप फक्त खाली केलं आणि खाली करून मी सिग्नल कधी सुटतो याची मी वाट बघत होते. रस्ते या साईडला बघत होते, इकडे बघत होते. सगळ्यांच्या नजरा फक्त त्या लेडीजकडे होत्या. इतकं वाईट वाटत होतं की ही कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी बायको आहे. सगळ्या गोष्टीतून आपण स्त्री जो आहे ते जात असतो. आज पुढे गेल्यानंतर मी हतबल झाले अक्षरशः. मैत्रिणीला थोडंसं फोन करून विचारलं अशा परिस्थितीत मी काय करू. मैत्रिणीने मला उत्तर दिलं, अगं तू माझ्याकडे ये, खा पी नाश्ता पाणी कर आणि घरी जा, पोरं वाट बघतोय. मी म्हटले हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, कारण ती माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हती. त्याच्यानंतर थोडंसं पुढे वळलं. एक रस्ता होता मुलांकडे घराकडे जाण्याचा, दुसरा रस्ता होता काहीतरी तिथून शिकण्याचा किंवा तिला आधार देण्यासाठी आपण एक पुढे पाऊल ठेवण्याचा. पोलीस चौकी गाठली जवळची.
पोलीस चौकीमध्ये गेल्यानंतर पोलिसांना विचारलं. पोलिसांचं आपल्या सगळ्यांना काही अनुभव असतातच. पोलिसांनी मला एक उत्तर दिलं, इथे जे लाईन मध्ये इथे सगळे बसलेले आहेत, बाहेर बसलेले आहेत, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू का त्या रस्त्यावरची मेंटल पेशंट सांभाळत बसू किंवा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तर हेही उत्तर नव्हतं, पण नकळत मला त्यांनी उत्तर दिलं होतं की ही मेंटल पेशंट आहे. हे सगळ्यात महत्वाचं होतं. माझे आईचे बाबा जे आहेत ते मनोरुग्ण आहेत. माझ्या जन्माच्या आधीपासून मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲज अ हवालदारचं काम करत होते. आज माझ्या आजोबा गेल्यानंतर माझा मामा आजही त्याच ठिकाणी मेंटल हॉस्पिटलचं काम करतो. जेव्हा मामा कळत नकळत घरी यायचा आणि ह्या सगळ्या गप्पा टप्प्या आई बरोबर मारायचा, त्यावेळेस आईला म्हणायचं की ह्या मेंटली मला त्रास दिला. मामाला म्हणायची मी की मामा तू कौंस मामा, आपण हसत म्हणतो, तू कौंस मामा आणि तुला त्रास देणारा असं मेंटल पेशंट म्हणजे ते नक्कीच काहीतरी वेगळे असतील. भारी आहे बाबा, तुझ्यापेक्षा कोणतरी तुला तळचोड मिळते म्हणून मला त्यांना भेटायचे म्हणलं, त्यांची व्यथा जाणायच्या. मामाने मला उत्तर दिलं त्यावेळेस, पूर्ण दुनिया गळा तुला फिरायला, पूर्ण दुनिया तू फिर, पण मेंटल हॉस्पिटलमध्ये काय कधी पाऊल टाकू नको. अक्षरशः मामाचे ते सुद्धा शब्द मला आठवतात ज्यावेळी मी मेंटल हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकलं. खरंच फार व्यथेमध्ये ते, खूप यातनेमध्ये असे लोक. या लोकांसाठी आपण हक्काचा आधार बनवू शकतो का, यासाठी खरंच प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आज एक 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 करत सगळ्या गोष्टींचं माहिती मिळवली, कशा पद्धतीने ह्या मेंटल पेशंटसाठी आपण आधार बनवू शकतो, मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू शकतो. असं एक एक करत करत कधी 400 पेक्षा जास्त पेशंट रस्त्यावरून उचललं मलाही कळलं नाही. रस्त्यावरती असेही काही लोक मला मिळाले की ज्यांच्या हातापायांना आहे ना किडे पडलेले. मला म्हणायचं प्रत्येक व्यक्तीने म्हणजे दुनियाभरामध्ये आपण काम केलं म्हणजे खूपच मोठं काम केलंय असं काही नाहीये. प्रत्येकाने फक्त आणि फक्त आपलं घर सांभाळलं, आपले नातेवाईक सांभाळलं, त्यांच्या सुखदुःखामध्ये जर आपण त्यांचे सहभागी जर झालो तर नक्कीच अशी लोक रस्त्यावरती येणार नाहीत. प्रत्येकाने फक्त आपलं घर सांभाळलं. मला एक म्हणायचंय की आज नक्कीच स्टुडंट सुद्धा हे कदाचित ऐकत असतील. मला एक म्हणायचंय की पालकांनो, आज खरंच सांगते मी, ज्या वेळेस आहे ना काही मैत्रिणींना मी जाते, खरंच खूप वाईट वाटतं जेव्हा 80, 85, 90 जेव्हा ही खरी आपली संपत्ती आहे, हे लोक जेव्हा जातात ना, मी विचार करते की हे लोक जर सगळेच जायला लागले तर उरणारे लोक कोण आहेत. आज आपल्या प्रती आपल्यासारखे जे आहेत एकमेकांच्या प्रती आपण एकमेकांना प्रेम करतो, एकमेकांच्या दुःखात सहभागी होतो नाही. प्रत्येक व्यक्तीच असा आहे किंवा असं नाही असंही मी म्हणणार नाही, पण मला एक म्हणायची आपली संपत्ती आपल्याला जपून ठेवायची. आपण आज म्हणतो महाराजांनी केलेले कार्य आपण आजही लक्षात ठेवतोय. त्यांच्या काही वस्तू असतात किंवा आज आपण जे काही भारतासाठी ज्यांनी आपण आत्मबलिदान दिलेले त्या प्रत्येकाला आपण आठवण म्हणून ठेवतो. आपल्याच घराण्यातला असा व्यक्ती असतो की त्यांनी आपल्या आयुष्यासाठी आपल्या पूर्ण म्हणजे फॅमिलीसाठी खूप सॅक्रिफायसेस केलेले असतात, पण त्यांचं कुठेही नाव सुद्धा होत नाही. मला एक म्हणायचं त्यांचा जो वारसा आहे तो जपा. त्यांच्यातून मला एक म्हणायचं मी स्वतः सुद्धा लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत आमचे सातपुते सर आम्हाला कायम सांगायचे की लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकामध्ये क्वालिटी असते, ती क्वालिटी घ्यायला शिका. आपण सर्व गुण संपन्न नाही, कुणीच नाहीये, पण आपण जेव्हा आपल्यातल्या कमतरता ज्या आहेत कमतरता त्या काय आहेत आणि किती चांगल्या पद्धतीने आपल्याला काहीतरी घ्यायला मिळेल, काहीतरी शिकायला मिळेल. मी प्रत्येकामध्ये बघत असताना प्रत्येकामधून एक एक क्वालिटी घेते आणि माझ्यामध्ये बदल करते. कारण मलाही म्हणायचं नाही की मी सर्व गुण संपन्न आहे, कुणीच नाही. आज एक एक करता कधी 7 जोडप्यांचं मी मिलन म्हणण्यापेक्षा जे डायव्होर्स पर्यंत गेलेले होते ते डायव्होर्स पुन्हा एकत्र म्हणजे त्या जोडप्यांना पुन्हा एकत्र केले आणि 7 जोडपे जे आहेत ते अजूनही खूप छान सुखाचा संसार करतात. 3 पेशंट मला माहित नाही, मी ओळखत पण नाही अशा लोकांना, पण मला अचानक एकच किस्सा मी तुम्हाला सांगते. असे 3 पेशंटच्या बाबतीत झालेले आहेत. अचानक मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं ताई आयुष्याला कंटाळलं, सुसाईड करतो. अशा परिस्थितीमध्ये माझ्या फोनवर जेव्हा मेसेज येतो मलाच कळत नाही अशा वेळेस काय सांगायचं ते. पण मी त्यांना त्या गोष्टी सांगते
की ज्या गोष्टी मी पेशंटच्या बाबतीत पाहिल्यात. माहितीये, घरातून एक व्यक्ती जेव्हा मिसिंग होतो, नुसतं मिसिंग म्हणून दाखल केलं जातं. काय होतं? त्याला तपास केला जातो, त्याच्या मागे कुणी पडलं जातं नाही. प्रत्येकाला आज घरातून एक व्यक्ती गेलं ना तर आपल्या एक माणसाचं राशन पाणी बंद झालंय, चला आपला बोजा संपला. हे व्यक्ती आज विचार करतो, असं विचार करू नका. खूप खूप आपण पुण्य करत असू ना तेव्हा आपल्याला आपले नातेवाईक मिळतात. खूप पुण्य केलंय म्हणून आपल्याला आपले सोबती आहेत. अशा लोकांना खरंच कुणी नाहीये. निराधार लोकांना अक्षरशः म्हणजे जेव्हा सुसाईडचा एक मला फोन आला होता, त्यांना मी हा किस्सा सांगितला. दादा तुमचं दुःख एवढं मोठं आहे का? दादा तुमचं दुःख टेन्शन एवढं जास्त आहे का? जो रस्त्यावरती मेंटल पेशंट असतो त्याला अन्न काय असतं हे माहीत नसतं, त्याला अन्न मिळत नसतं. पोटाची आग भागवण्यासाठी तो रस्त्यावरचे उंदीर आणि घुस सुद्धा खातो. त्याला माहित नसतं बिस्लरीचं पाणी काय. तो कुत्र्यासारखं डबक्यातलं पाणी चाटून पितो. त्याच्या एवढं तुमचं दुःख जर असेल तर निवांत तुम्ही सुसाईड करा. दुनियेमध्ये राहिले काय चाललंय काय कळत नाहीये. कधी कधी लहान लहान मुलं सुसाईड करतायत. पबजी गेमला खेळून नाही दिलं म्हणून सुसाईड करतायत. कुणी काय मागितलं नाही दिलं म्हणून. अरे नका करू. असं पूर्वजांनी म्हणलेले कितीतरी जन्म आपण पुण्य केलं म्हणून मानव जन्म आपल्याला मिळाला. आणि या मानव जन्मामध्ये आल्यानंतर आपण वयाच्या 10, 12, 15 वर्षापर्यंत आपण इतकं दुनियाभराचं टेन्शन घेतो आणि सुसाईडला आपण आमंत्रण देतो. कशासाठी? आज प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की आपल्या घरामध्ये कोणतरी अशी व्यक्ती आहे का जी शांत बसते, एकदम निवांत आहे, ती तिच्या स्वतःच्याच जगामध्ये जगतीये. खरंच विचार करा. असे आपल्यामध्येच आपल्या सोबत राहणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये अशी लोक आहेत, अशी मुलं आहेत छोटी छोटी. त्यांना शोधा, त्यांच्याशी बोला, त्यांना बोलकं करा, त्यांच्या मनातून काय आहे ते काढून घ्या. कारण ही जी परिस्थिती आहे पुढे जाऊन ती डिप्रेशन मध्ये नेते. डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर काय होतं? कुणी माझ्याशी बोलायला नको. मला ना समाज पाहिजे, ना आई वडील पाहिजे, ना कोणी पाहिजे. यांच्याशी जो माणूस प्रेमाने बोलतोय तो माणूस त्यांना हवाय फक्त. आज मला खरंच सांगते, मला दुनियापेक्षा मला मेंटल हॉस्पिटल एवढं फार आवडतं. खरंच सांगते. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही असं कसं म्हणता. खरंच सांगते, प्रेम नाही राहिलेलं. जेव्हा मेंटल हॉस्पिटलमध्ये एंट्री करते ना तेव्हा असे छान छोटे छोटे कोणी घातलेले असतात आजी लोकांच्या. 75 वर्षाची आजी, 80 वर्षाची, 60 वर्षाची, 25 वर्षाची. आणि हे ना मला येताना दिसलं की मला म्हणतात, अरे मेरी मम्मी आ गई, मेरी आजी आ गई, मेरी माँ आ गई, मेरी ताई आ गई, मॅडम आ गई. आल्यानंतर मला म्हणतात, ताई मुझे फेयर अँड लवली चाहिए, ताई मुझे कंगी चाहिए. प्रेमाने बोलतात एकदम आपुलकीने. आणि जेव्हा मी शांत असते, अरे आप चुप क्यों हो, ते सुद्धा मला प्रश्न विचारतात. कुछ प्रॉब्लेम है आपको? आपलं कर्तव्य काय बनतो? परमेश्वरांनी प्रत्येकाला आपल्याला 300 ग्रामचा मेंदू दिलाय. त्या मेंदूला पॉलिश कसं करायचं, रगडायचं कसं आणि त्याला चालना कशी द्यायची, आपण कुणासाठी काय करू शकतो आणि किती करू शकतो, ह्या गोष्टी जर आपण विचार करत राहिलो ना तर आपल्याला समाजात खूप काही करण्यासारखं आहे. मला म्हणायचं नाही की इथे असलेले सगळेजण टीव्ही बघत असतील. मलाच आठवत नाही मी टीव्ही कधी शेवटी बघितलंय ते. पण त्याचा अर्थ असं नाही की मी बघत नाही म्हणून तुम्ही नाही बघावा. पण तो टीव्ही किती वेळ बघावा, त्याचा परिणाम आपल्या मुलांवर काही होतो का? आपल्या मुलाच्या हातात कंटिन्यू फोन आहे. आता तर सगळं कोरोनाने सगळं वादच करून टाकलेलं आहे. सगळं शाळा पण सगळं ऑनलाईनच आहे. पण मला एक म्हणायचंय की ऑनलाईन शाळा असताना टीचर जेव्हा समोर शिकवतात तेव्हा आपला मुलगा फक्त आणि फक्त जे आहे ते खरंच अभ्यास करतोय का याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण आज मला फक्त आठवते की जी पिढी जात चाललेली आहे, म्हणजे मी जे बघते की माझे आजोबा आजी, जे माझे आजा सासरे वगैरे हे जे चाललेत ना, ते ह्यांनी जे शिकवलेले किंवा सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत ना ते आठवतात ना कधी कधी खूप छान वाटतं. पण ते नाही आहेत म्हणून फार दुःख होतं. तर आपली माणसं आपल्याला जपायची आहेत. खरंच सांगते, ही आपली खरी संपत्ती आहे. आज एक एक करत 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 किती लोकांना आधार दिलाय हे सांगण्यापेक्षा आज अशा पद्धतीची लोक पण रस्त्यावरती आहेत की ज्यांच्यावर वेळीच उपचार केले गेलेले नाहीयेत. जसं हातापायाला आळ्या किडे पडतात. परशुरामचा किस्सा जसं मॅडमनी तर मी मगाशी शेअर केलं, तर मॅडमनी त्या पेशंटला पाहिलेलं होतं रस्त्यावरती. त्याचं घर म्हणजे डिवायडर झालेलं होतं. तो ना रस्त्याची या बाजूला राहू शकत होता ना ह्या बाजूला राहू शकत होता. कारण कांदा घरात सडला तर किती वास येईल.
तर त्याचा जो हात आहे तो पूर्ण सडलेला होता. तर त्याला कुणीच एक्सेप्ट करत नव्हतं. आणि जेव्हा मला फोटो आलेला होता व्हॉट्सअपला की मॅडम या बाबांना जे आहे आधाराची गरज आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहिले तर त्यांनी हात सगळा असं गुंडाळलेला होता. आणि जेव्हा मी बाबांना जॅकेट ओढलं, आपण तांदूळ जसे हातात पकडू आणि असं फेकू वरून तर ते कसे पसरतील, एवढं त्यांच्या हातातून आळ्या केल्या पडल्या. त्यावेळेस मला सुचलं नाही की आता या पेशंटच्या बाबतीत काय करू. मेंटल पेशंटसाठी काय करायचं मला माहिती होते की कोर्ट ऑर्डर करावी लागते, त्यांना ऍडमिट करावं लागतं, हे ते सगळ्या गोष्टी. पण बाबांच्या बाबतीत काय करावं कळेना. फक्त 108 ची ॲम्ब्युलन्स केली, बाबांना ऍडमिट करण्यासाठी ससून हॉस्पिटलला चालले गेले. मी माझ्या 2 व्हीलरवर होते आणि बाबा 108 च्या ॲम्ब्युलन्स मध्ये होते. 2 व्हीलरला नक्कीच 20 मिनिटं लेट झाले, ॲम्ब्युलन्सला नो सिग्नल, नो ट्रॅफिक, लवकर गेली ॲम्ब्युलन्स. गेल्यानंतर अशी परिस्थिती झाली, पेशंट मी जाण्याआधी पेशंटला गेटमधून धक्के मारून हाकलून दिलेलं होतं, का तर त्याच्या हाताचा वास येत होता म्हणून. माणुसकी संपत चालली नाही. ससून हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल कुणासाठी? या लोकांसाठी आहे. असं जर पेशंट दिसलं ना तर त्या पेशंटला घेऊन आपण स्वतः तिथं जा, त्यांना ट्रीटमेंट मिळेपर्यंत तिथं थांबा, नाहीतर त्या माणसाला ट्रीट केलं जात नाही. 3 दिवस त्याला शोधत होते मी, 3 दिवस, कारण तो एका ठिकाणावर नव्हता. 3 दिवसांनी ज्या ठिकाणावर होता त्या ठिकाणच्या एका मुलीला जाऊन मी भेटले आणि तिला रिक्वेस्ट केलं, म्हटलं बाळा प्लीज हा माझा नंबर आहे, परशुराम जेव्हा इथे येईल त्याच्यानंतर मला तू लगेच फोन कर. 3 दिवसानंतर खरंच परशुराम तिथं आल्याचा मला फोन आला होता आणि त्यावेळेस मला खरंच खूप समाधान वाटलं. काही मुलांची मदत घेतली मी या कामासाठी. मुलांना जेव्हा परशुरामला दाखवलं तेव्हा परशुरामला बघून मुलं म्हणायला लागली, ताई काय करायचे, हे काय, कसं काही ट्रीट करू शकतो आपण याला. मी फक्त एकच उत्तर दिलं, हाच जर व्यक्ती आपल्या घरातला असता तर आपण काय केलं असतं. आपलं कर्तव्य बनते की आपण याच्यासाठी काहीतरी करावं. त्या पेशंटसाठी मला रस्त्यावरती 7.5 तास लागले आणि ससून हॉस्पिटलला पुन्हा 6.5 तास लागले ट्रीट करण्यासाठी. मी स्वतः गेले, ECG, एक्सरे, सोनोग्राफी सगळ्या गोष्टी झाल्या. डॉक्टरांनी सांगितलं की ह्याला थोडंसं उशीर झालेला यायला, कारण याच्या ज्या हातामधल्या ज्या नसा आहेत ती एकही नस जिवंत नाही, पूर्ण आळ्या केल्यांनी पूर्ण खाऊन टाकलेला हात. शेवटी त्याला कट करावा लागला त्याचा हात. पण नंतर दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन होती. मी जेव्हा दुसऱ्या दिवशी 5:30ला त्याचं ऑपरेशन झालं पहाटे, दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला जाऊन भेटले, तर मला असं वाटलं होतं की कदाचित हात कट झाल्यामुळं काहीतरी मानसिक स्थिती त्याची हे झालेली असेल आणि तो मला काहीतरी धरून पण फेकून मारायला कमी करणार नाही. पण तसं काही झालेलं नव्हतं. त्यांनी मला लांबूनच असा हात करून दाखवून सांगत होता की ताई मी या ठिकाणी आहे म्हणून. तिथे गेल्यानंतर त्याने जो डावा हात आहे माझा पायाला केला, म्हणला ताई मला 5 बहिणी आहेत, 5 बहिणी आहेत, बायको आहे, 2 मुलं आहेत मोठी, कुणी माझा आधार बनलं नाही, कुणी मला एक वेळचं खायला सुद्धा आणून त्या ठिकाणी दिलं नाही. पण तुम्ही माझ्यासाठी, मी म्हणलं बाकी काही बोलू नको परशुराम, फक्त आता छान राहायचं आणि खायचं प्यायचं आणि मस्त राहायचं, की बहीण तुला सांभाळायला आहे म्हटलं. त्याच दिवशी जाऊन रक्षाबंधन होती तर राखी वगैरे आणून मी त्याला राखी बांधली. त्या दिवसापासून माझा तो भाऊ झाला. त्या दिवशी मी त्याला विचारलं की तुझा असं जीवनातला कुठला माणूस आहे की त्या माणसाकडे तुला जर सोपवलं तर तुला सांभाळू शकेल, कारण त्यावेळेस आपला आश्रम नव्हता. त्यांनी मला आत्याचं सांगितलं, मग आत्याचा शोध घेतला. आत्याने त्याला दिवसाच्या सकाळच्या 2 भाकरी, संध्याकाळच्या 2 भाकरी आणि जे काही ठेचा चटणी जे काही आहे ती ससून हॉस्पिटलला आणून त्याला खाऊ घालत होती. 8 दिवस खाल्ल्यानंतर त्याला 9व्या दिवशी जे डिस्चार्ज दिला त्यानंतर आपण त्याला आत्याच्या हवाली केला. आणि असे कित्येक पेशंटचे अनुभव आहेत की सांगायला म्हटलं तर खूप वेळ लागेल. फक्त एक गोष्ट सांगते की कोरोना काळाने एवढ्या काही गोष्टी शिकवल्या की ज्या संस्थांमध्ये मी अशा रस्त्याच्या पेशंटसाठी ऍडमिशन सहज करू शकत होते किंवा ते लोक एक्सेप्ट करत होते, कोरोनाचं कारण सांगून कुणीही आश्रमामध्ये जागा नाही म्हणून फुली मारायची. बस कोरोनाने आम्हाला आदेश आहेत, कोरोनामुळे आम्ही घेऊ शकत नाही अशा पेशंटला, संपला विषय. अशा लोकांनी कुठे जायचं. आज एकरांमध्ये आश्रम आहेत, 5-5 एकरमध्ये आश्रम आहेत. काही माझ्यापेक्षा जास्त तुम्ही सगळे सुज्ञ आहात, सगळेजण सगळीकडे, सगळं समाज सगळ्यांना माहिती आहे काय चाललेलं आहे कुठं. 5-5 एकरमध्ये जागा आहे आश्रमाची आणि त्या 5 एकरमध्ये एक कॉट इतकी जागा जर एका पेशंटला तुम्ही एका साईडला कोपऱ्यात देऊ शकत नाही, पण ठीक आहे, माझ्यासाठी हा लेसन ठरला. मी यातून खूप काही गोष्टी शिकले. 2 आश्रमांना मी स्वतः अक्षरशः 2 पेशंटसाठी विचारलं की या पेशंटच्या बदल्यात मी तुम्हाला माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं 3,000-3,500 रुपये मी महिन्यात भरला तर ठीक आहे म्हणले, घेऊन या. त्यावेळेस कुठे गेला कोरोना. 2 पेशंट
पेशंटचे 6 महिने असे 3,000 आणि एका ठिकाणी 3,500 रुपये मी स्वतः पे करत होते. पे करत असताना कधीतरी असं व्हायचं, माझं पण स्वतःचं घर आहे ना, माझे पण 2 मुलं आहेत. माझी मुलगी आज लॉच्या 2ऱ्या वर्षाला आहे, माझा मुलगा जो आहे आता IT इंजिनिअरिंगच्या 1ल्या वर्षाला आहे. मला सांगायचं आहे की माझी जेव्हा अशी सिच्युएशन होत होती, अशी सगळी सिच्युएशन होत होती, तेव्हा कुठेतरी विचार केला की नाही, आपण कुठेतरी चुकतोय, आपण दुसऱ्यांना पैसे देण्यापेक्षा आपण स्वतः काही करू शकतो का यांच्यासाठी. अशा वेळी पेशंटसाठी आसरा अनाथांचा हक्काचा निवारा जो आहे तो सुरू करण्यात आला. शिवशंभूनगर लेन नंबर 2 मध्ये आश्रम आहे. तुम्हाला कधीही कुणाला वाटलं येऊन प्रत्यक्षात काम काय ते बघायचंय, त्यासाठी तुम्ही नक्की येऊ शकता. आज 10 महिन्यामध्ये जवळपास 24 लोकांना रस्त्यावरून उचलून आपल्या आश्रमात आणलं. 24 पैकी 6 लोकांना त्यांच्या घरच्यांपर्यंत परत पोहोचवलंय. आणि आनंदाचा सगळ्यात खूप मोठा आनंद होतो मला की रेवा पेशंट, जिचे मिस्टर एक्सपायर झाले म्हणून डिप्रेशन मध्ये आली, त्याच्यानंतर तिचा 5 वर्ष झालं तिचा मुलगा तिच्यापासून दूर झाला म्हणून ती डिप्रेशन मध्ये आली होती. आणि मुलाला शोधण्यासाठी तिने घर सोडलं होतं. तिलाच माहित नव्हते की कुठं फिरतीये म्हणून. 4.5 वर्ष झालं ती आज रस्त्यावरती आहे. बापदेव घाट जे आहे तिथं मला ती सापडली. आज इतके परिश्रम केले, इतकं जस्ट जाईल इकडून तिकडून फोन कॉन्टॅक्ट सगळे मिळवले आणि आज खूप आनंद होतोय. 31 तारखेला तिचा मुलगा जो आहे तिला घ्यायला येतोय. 4 वर्षानंतर ती तिच्या फॅमिलीला मिळते. तर या लोकांकडे बघण्याचा खरंच प्रत्येकाने दृष्टिकोन बदला. आपण जर कुणासाठी काही करू शकत नाही तर आपण एक गोष्ट करू शकतो की एक बिस्किटचा पुडा आणि एक पाण्याची बॉटल कुणालाच जड नाही झालेली. अशा लोकांना तुम्ही हातात देऊनच त्यांनी घेतलं पाहिजे असं नाही. ज्या ठिकाणी ते बसलेले दिसतात त्या ठिकाणी तुम्ही जाऊन जरी ठेवलं तरी अशा लोकांचं एक दिवसाचं जेवण त्यांना मिळू शकतं. त्यांना जगण्यासाठी तो दिवस जो आहे त्यांच्या लाईफ मध्ये येऊ शकतो. आता वेळ तर संपत आलेली आहे. फक्त एकच गोष्ट सांगायची की ससूनच्या बाहेर एक फुटाचं जे गटर जिथून पाणी वाहतं अशा ठिकाणी जे आहे एक पेशंट पडलेला होता. गाडीवरून जात असताना रिव्हर्स करून आले, बघते मला वाटलं कुत्र मांजर काहीतरी जिवंत आहे पण जिवंत आहे. त्या पेशंटला जेव्हा आतमध्ये नेले, आता हे बरेच मोठे किस्से आहे पण मला एक म्हणायचं की या लोकांना आपण चांगले आहोत ना, आपल्याला डोळे, कान, हात, नाक सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला. आपलं आरोग्य चांगलं, आपण दुसऱ्यासाठी खरंच काही करू शकतो. तर मला एक खरंच म्हणायचं की या लोकांसाठी खरंच पुढे या, यांना खरंच आपली गरज आहे. आणि जिथं कुठे तुम्हाला सगळ्यांना वाटेल की माझी तुम्हाला गरज आहे, प्रत्येक जण एका गोष्टीसाठी स्वतःच्या मनावरती विचार करत राहतो की समाज काय म्हणेल. आपल्या घरामध्ये एखादा मेंटल पेशंट आहे, घरामध्ये कोणी डिप्रेशन मध्ये गेलेला व्यक्ती आहे, तर अशा वेळी आपण विचार करतो की समाज काय म्हणेल. समाजाला घाबरू नका, आपल्या घरातलं आपल्याला भोगावं लागतं. असे लोक घराबाहेर पडण्याआधी त्यांना घरामध्ये कसं राहता येईल, त्यांच्यावर कसं ट्रीटमेंट करता येईल यासाठी तुम्हाला माझी केव्हा पण गरज लागेल तर कधीही तुम्ही मला फोन करू शकता. मी मॅडमला रिक्वेस्ट करेल की माझा नंबर तुमच्यापर्यंत पोहोचवा की त्यामुळं काय होईल की तुम्हाला कधी गरज लागेल, एक हक्काची छोटी बहीण म्हणा, मोठी बहीण म्हणा, काही म्हणा, मार्गदर्शक म्हणा, अशा पद्धतीने कधीही कुणासाठी गरज लागेल तर मला नक्की बोलवा. आणि विजन स्कूल खरंच खूप खूप धन्यवाद. माझं जे खरंच लहानपणी मी पाहिलं होतं कळत नकळत स्वप्न, पण मला एक आज म्हणायचं की जे स्वप्न आपण बघतो ना प्रत्यक्षामध्ये, ज्याच्यावर कंटिन्यू आपलं जे फोकस असते किंवा आपण ज्याच्यावर कंटिन्यू एक आत्मविश्वासाने उभं राहतो, त्या स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. आज खरंच खूप छान वाटते की आज ज्या ठिकाणी मी बसून बघायची, पण आज ॲज अ गेस्ट म्हणून तुम्ही मला इथं बोलवलं. खरंच या कामाचं मी अभिमान बाळगते आणि खरंच आजपासून मी एक शब्द देते की हे काम जे आहे ते बहरत राहील. आणि आज तुम्हाला पण आयुष्यभर खूप छान वाटेल की आपण मॅडमला बोलवलं आणि त्याचं आज छोट्याशा वृक्षापासून वटवृक्ष तयार झालेलं आहे. आणि खरंच थँक्यू म्हणेल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नक्कीच आपल्या भाषणाने आमच्या विद्यार्थ्यांमध्ये, आमच्यामध्ये समाजसेवेची प्रेरणा जागृत झाली आहे. समाजाचे घटक म्हणून आम्ही नक्कीच या सगळ्या तुमच्या भाषणातून बऱ्याच गोष्टी शिकू. यानंतर मी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कांचन सातपुते मॅडमला विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरम होईल. धन्यवाद टीचर. शाळा इंग्रजी माध्यमाची असल्यामुळे वोट ऑफ थँक्स इंग्रजीमध्ये देते, तरी परवानगी असावी. While the proposal of vote of thanks generally marks the end of a program, in my opinion, it marks the beginning of a new thought process. One
instilled in the minds of the audience through the speech of the guest speaker. The happiness felt deep in the heart due to the ambience created on such occasions and the deep sense of patriotism which each of us will carry in our minds and our souls. On the occasion of the 73rd Republic Day of the nation, I, Mrs. Kanchan Satpute, am here to propose the vote of thanks. At the outset, I would like to pay homage to our motherland, Bharat Mata, our respected founder, Bharat Ratna Maharshi Dhondo Keshav Karve, and his pillar of support and wife, Honorable Baya Karve. I would also like to extend my heartfelt gratitude to our chief guest, Honorable Mrs. Swati Dimri Madam, the respectable Managing Committee member and trustee of our Sanstha, Lele Sir, for having spared their valuable time for us and having graced this occasion. A big thank you to our LMC members, Bandhkam Vibhag, Vastu Vyavastha, Security Agency, the Canteen of School of Fashion Technology for all the help and support rendered for the smooth functioning of this program. I am grateful to the heads and the staff of School of Fashion Technology and Vision English Medium School for the efforts they have taken for planning and arrangement of this program and being present for it. I would like to take this opportunity to extend the feeling of love towards all the students, parents and well-wishers who are attending the program via the YouTube channel, with an appeal to fulfill our duties towards our nations, our families, our friends, and lastly to ourselves. I hereby declare the end of this program. Stay home, stay safe. A request to rise for Sampurna Vande Mataram.
ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते. मी